पुण्याच्या राजकारणातलं एक वादळी पर्व संपलं। भारतीय राजकारणात आणि विशेषतः पुण्यात ज्यांचं नाव आदरानं घेतलं जायचं ते माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं वयाच्या 81व्या वर्षी निधन झालं। भारतीय हवाई दलातील एक धाडसी पायलट म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत प्रेरणादायी राहिली। तामिळनाडूतला जन्म ते पुण्याच्या गल्लीपासून दिल्लीच्या तख्तापर्यंतचा त्यांचा प्रवास हा थक्क करणारा होता। एक पायलट, एक रणनीतिकार आणि एक क्रीडा संघटक अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी तितक्याच ताकदीने निभावल्या। खरं तर कलमाडींनी पुण्याला फक्त राजकारणच दिलं नाही, तर शहराला एक सांस्कृतिक आणि जागतिक ओळख सुद्धा दिली। पुणे फेस्टिवल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन या उपक्रमांद्वारे त्यांनी पुण्याच्या कला आणि संस्कृतीला जागतिक नकाशावर स्थान मिळवून दिलं। 1991 मध्ये शरद पवारांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर ठेवण्यासाठी त्यांनी केलेले लॉबिंग याची आजही चर्चा होते। तसं सुरेश कलमाडी आणि शरद पवार यांची ही मैत्री महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिली। एकेकाळी दिल्लीत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे हे दोन मित्र दिल्ली दरबारी मोठं वजन ठेवून होते। 1991 मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी मोठी चुरस होती। त्यावेळी नरसिंह राव, शरद पवार, अर्जुन सिंग आणि डॉक्टर शंकर दयाल शर्मा यांची नावं चर्चेत होती। पण मित्रासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असलेले कलमाडी शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी मैदानात उतरले। रशीद किडवई यांच्या 24 अकबर रोड या पुस्तकात नमूद केल्यानुसार त्यांनी नव्यानं निवडून आलेल्या काँग्रेस खासदारांसाठी दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये भव्य डिनरचं आयोजन केलं। या डिनरला सुमारे 64 खासदार उपस्थित होते, ज्यानं काँग्रेसमधल्या अनेकांना धक्का बसला। अखेर नाट्यमय घडामोडींमुळे पवारांना पंतप्रधान पद तर मिळालं नाही, पण नंतर समीकरणं बदलली आणि नरसिंहराव पंतप्रधान झाले। पण मित्रासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या कलमाडींची आजही चर्चा होते। हा फक्त जेवणाचा कार्यक्रम नव्हता, तर पवारांसाठी केलेलं एक शक्ती प्रदर्शन होतं। आता जाणून घेऊयात सुरेश कलमाडींच्या जीवन प्रवासाविषयी। सुरेश कलमाडींचा जन्म 1 मे 1944 ला। त्यांचं शालेय शिक्षण पुण्याच्या सेंट विन्सेंट हायस्कूलमध्ये आणि नंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं। 1960 मध्ये त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA मध्ये प्रवेश केला आणि भारतीय हवाई दलात ते सामील झाले। 1964 ते 1972 या काळात त्यांनी भारतीय वायुसेनेची सेवा केली। इतकंच नाही तर 1965 आणि 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी वैमानिक म्हणून देशाची सेवा केली, शौर्य गाजवलं। युद्धभूमीवर शत्रूचे धाबे दणाणून सोडणाऱ्या कलमाडींनी अनेक लढाऊ मोहिमा यशस्वीपणे फत्ते केल्या होत्या। हवाई दलातील अनुभवामुळे आणि कौशल्यामुळे त्यांना पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA खडकवासला इथं इन्स्ट्रक्टर म्हणजेच प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली। तिथं त्यांनी अनेक नव्या वैमानिकांना युद्धाचे धडे दिले। 1974 मध्ये त्यांनी स्क्वॅड्रन लीडर या पदावरून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर ते सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले। सैन्य दलातील निवृत्तीनंतर 1974 मध्ये त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवलं। लष्करी शिस्त आणि दांडगा जनसंपर्क यामुळे त्यांनी अल्पावधीतच दिल्लीच्या राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण केलं। रेल्वे राज्यमंत्री ते पुण्याचे खासदार अशा अनेक पदांवर त्यांनी काम केलं। संजय गांधींच्या निकटवर्तीयांपैकी ते एक मानले जायचे। मात्र त्यांच्या व्यक्तित्वावर असलेला हवाई दलाचा प्रभाव त्यांनी आयुष्यभर तितकाच जपला। 1980 मध्ये ते महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा बनले। 1982 साली ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेले आणि त्यानंतर 3 वेळा राज्यसभेचे सदस्य राहिले। 1982 ते 1996 आणि पुन्हा 1998 मध्ये राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले होते। लोकसभेतही त्यांनी पुण्याचं प्रतिनिधित्व केलं। 1996 आणि 2004 मध्ये ते पुणे मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले। PV नरसिंहराव यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी 1995 ते 96 दरम्यान रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही काम केलं। पुण्याच्या विकासात त्यांचं मोठं योगदान मानलं जातं आणि त्यांना पुण्यातील राजकारणाचा किंगमेकर म्हणून सुद्धा ओळखलं जातं। राजकारणासोबतच सुरेश कलमाडी यांनी क्रीडा क्षेत्रातही मोठं योगदान दिलं। ते भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन, एशियन ॲथलेटिक्स असोसिएशन आणि भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष सुद्धा राहिलेत। त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवण्याचा निर्माण करण्याचा प्रयत्न केला। मात्र 2010च्या दिल्ली राष्ट्रकुल खेळांच्या आयोजनातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांच्या कारकिर्दीवर मोठे प्रश्न सुद्धा निर्माण झाले। या वादामुळे त्यांना भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचं अध्यक्षपद सोडावं लागलं आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खीळ बसली। पण तरीही त्यांनी सुरू केलेला पुणे फेस्टिवल गेली अनेक वर्ष पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे।
सुरेश कलमाडी. आकाशातील वैमानिक ते दिल्लीतील किंगमेकर असा त्यांचा प्रवास हा पराक्रम, मुत्सद्देगिरी आणि काही विवादांनी सुद्धा भरलाय. 6 जानेवारी 2026ला त्यांच्या निधनानं पुण्याच्या राजकीय इतिहासातल्या मोठ्या युगावर पडदा पडलाय. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना.